Hello friends, we are again continuing with our lecture that is on basic electronics, and today in this lecture I, Mr. Shanti Sagar Takpire, teaching you the subject basic electronics, and today in this lecture I am going to tell you the most important definition that are required for your lesson unit number 1. युनिट नंबर 1मधले अत्यंत महत्त्वाचे डेफिनेशन्स तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे, जे तुमच्या सिलेबसला आहेत. आणि ते डेफिनेशन्स कोणते कोणते आहेत? टाईम, फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड, फेज, वेवलेंथ, हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सो वी विल विदाउट वेस्टिंग टाईम वी विल स्टार्ट विथ द लेक्चर. द फर्स्ट वन दॅट इज द टाईम. व्हॉट इज तुमच्या एक्झाममध्ये असं येतं डिफाईन टाईम. अ टाईम पिरियड is a time taken to complete one cycle. A time taken to complete one cycle of a wave to pass a point. कंप्लीट सायकल, वेवची कंप्लीट सायकल होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला टाईम असे म्हणतात. नाव नेक्स्ट वन दॅट इज द फ्रिक्वेन्सी. सेकंड वन दॅट इज द फ्रिक्वेन्सी. डिफाईन फ्रिक्वेन्सी. इट इज द नंबर ऑफ द कंप्लीट सायकल. It is the number of the complete cycle of wave passing a point in unit time. एका युनिट टाईममध्ये आपली फ्रिक्वेन्सी कुठनं स्टार्ट होते, कुठं एंड होते, दॅट इज कॉल्ड ॲज एन कंप्लीट सायकल ऑफ वेव पासिंग थ्रू अ पॉईंट इज कॉल्ड ॲज एन फ्रिक्वेन्सी. तुम्हाला मी हे डायग्राम दाखवतो बघा. सी, ह्या डायग्रामवरून तुम्हाला कळेल बघा की वन सायकल काय आहे. त्यानंतरनं ॲम्प्लिट्यूड कशाला म्हणतात. वन सायकल बघा, वन सायकल माझी सिग्नल वेवफॉर्म कुठनं चालू झालेली आणि कुठं एंड झालेली आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एन वन सायकल. अनदर दॅट इज द ॲम्प्लिट्यूड. नाव हे अजून एक डायग्राम, इझी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे बघा. व्हॉट इज बघा, जे मॅक्झिमम हायेस्ट पीक ऑफ द हायेस्ट पीक जे आहे किंवा जास्तीत जास्त जी वेव मोठी असते त्याला आपण काय म्हणतो, मॅक्झिमम पीक ऑफ द सिग्नल इज कॉल्ड ॲज एन ॲम्प्लिट्यूड. याच्यामध्ये टाईम पिरियड पण आहे बघा. टाईम पिरियड कसं आहे बघा, जिथनं सिग्नल चालू झालेलं आहे आणि जिथं सिग्नल एंड झालेलं आहे दॅट इज टाईम पिरियड. अँड नेक्स्ट वन विल गो फॉर द ॲम्प्लिट्यूड, जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव इट इज द हाईट ऑफ अ वेव ॲज मेजर्ड फ्रॉम द हायेस्ट पॉईंट ऑफ अ वेव. हायेस्ट पॉईंट ऑन अ वेवफॉर्म टू द लोएस्ट पॉईंट ऑफ अ वेवफॉर्म इज कॉल्ड ॲज एन ॲम्प्लिट्यूड. हे मी मागील मुद्दाम डायग्राम घेतो बघा. आता पहा, आता तुम्हाला ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन कळेल बघा. हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट ऑफ द वेवफॉर्म इज कॉल्ड ॲज एन ॲम्प्लिट्यूड, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि वेवलेंथ इज नथिंग बट इट इज अ लेंथ ऑफ अ वेव फ्रॉम वन पीक टू नेक्स्ट पीक, फ्रॉम वन पीक टू द अनदर पीक. म्हणजे जिथनं माझी सिग्नल चालू होते आणि जिथं माझी सिग्नल एंड होते त्याला काय म्हणतो आपण, वेवलेंथ म्हणतो. काय म्हणतो त्याला, वेवलेंथ म्हणतो. हे होते आपले 4 डेफिनेशन्स. दीज वेआर द 4 डेफिनेशन्स. नाव वी विल गो फॉर द टाईप्स ऑफ द सिग्नल. आता सिग्नलचे टाईप्स कोणते कोणते आहेत? ॲनालॉग सिग्नल आहे, डिजिटल सिग्नल आहे, ट्रायंग्युलर सिग्नल आहे. काय आहे? ॲनालॉग सिग्नल आहे, डिजिटल सिग्नल आहे आणि ट्रायंग्युलर सिग्नल आहे. आता ॲनालॉग सिग्नल म्हणजे काय बघा, तुमच्यासमोर सिग्नल आहे बघा, ॲनालॉग सिग्नल. लक्षात ठेवा, ॲनालॉग सिग्नलला सायनोसॉइडल सिग्नलसुद्धा म्हणतात. ॲनालॉग सिग्नलला सायनोसॉइडल सिग्नल्स म्हणतात, AC सिग्नल्स म्हणतात आणि ॲनालॉग सिग्नल्स असे म्हणतात. मग ॲनालॉग सिग्नलची डेफिनेशन तुम्हाला मी सोप्या पद्धतीमध्ये सांगतो. ज्या सिग्नलमध्ये कंटिन्युअस सिग्नल चेंज होत असतात. ओके, ॲन ॲनालॉग सिग्नल इज एनी कंटिन्युअस सिग्नल फॉर विच द टाईम वॅरिंग फीचर्स ऑफ अ सिग्नल इज अ रिप्रेझेंटेड ऑफ सम अदर टाईम वॅरिंग क्वांटिटी दॅट इज ॲनालॉगस टू अनदर टाईम वॅरिंग सिग्नल. ॲनालॉग सिग्नल्स आर दो सिग्नल्स दॅट ऑलवेज change at every position are called as analog signals. त्याच तुमच्या इथं वेवफॉर्म पण तुमच्यासमोर ड्रॉ केलेली आहे. ॲनालॉग सिग्नल म्हणजे कसं असतं लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं, डिजिटल सिग्नल्स. लक्षात ठेवा, डिजिटल सिग्नल्समध्ये 2च व्हॅल्यू असतात, एक तर 0 किंवा 1. समजा 1 जर असेल तर माझे सिग्नल अप असते किंवा समजा 0 जर असेल तर माझे सिग्नल डाऊन असते. सोपं अगदी सिंपल. आणि आणि लक्षात ठेवा, डिजिटल सिग्नल्स आर ऑलवेज कॉन्स्टंट सिग्नल. दे डज नॉट change or does not
व्हॅरी विथ द टाईम, इट डज नॉट व्हॅरी विथ द टाईम. आणि ह्या डिजिटल सिग्नल्समध्ये दोनच व्हॅल्यू असतात, एक तर 0 किंवा 1, 0 किंवा 1. ही आपण डेफिनेशन तुम्हाला मी आत्ता सांगितलं, तरी इंग्लिशमध्ये जे आहे ते वाचून दाखवतो. अ डिजिटल सिग्नल्स इज अ सिग्नल दॅट इज बीन यूज टू रिप्रेझेंट डेटा दॅट इज 0 or 1 ॲज अ सिक्वेन्स ऑफ डिस्ट्रिक्ट व्हॅल्यू ॲट एनी गिवन टाईम. इट कॅन ओनली टेक ऑन ॲट मोस्ट वन ऑफ द फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यू. म्हणजे तो 0 किंवा 1 एकाच वेळी घेणार. एक तर तो 0 तरी घेणार किंवा 1 तरी घेणार. ओके. आणि हे सिग्नल जे आहे ते सिग्नल चेंजेस होत नसतात. ओके. म्हणजे ॲनालॉग सिग्नलमध्ये कसे सिग्नल चेंज होत असतात फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन, हे तसं डिजिटल सिग्नल्समध्ये तसं नाही. त्यानंतर तिसरं आहे ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. हे जे सिग्नल जे असतात हे सिग्नल ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये असतात. सिग्नल काय असतात? ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये असतात. म्हणून याला ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म सिग्नल्स असे म्हणतात, बिकॉज ऑफ द ट्रायंग्युलर शेप. त्यानंतर इंटिग्रेटेड सर्किट. त्यानंतर आहे इंटिग्रेटेड सर्किट, ज्याला आपण आय सी म्हणतो. आय सी ह्याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत. एक म्हणजे ॲनालॉग आय सी आणि दुसरा आहे डिजिटल आय सी. ॲनालॉग आय सी म्हणजे जे आय सी ॲनालॉग सिग्नल्सवरती चालतात त्याला ॲनालॉग सिग्नल्स म्हणतात. आणि जे आय सी डिजिटल सिग्नल्सवरती वर्क करतात त्याला डिजिटल आय सी असे म्हणतात. मी अजून एकदा रिपीट करतो. डिफाईन ॲनालॉग आय सी जर तुम्हाला म्हणलं की डिफाईन ॲनालॉग आय सी, द आय सी दॅट वर्क्स ऑन ॲनालॉग सिग्नल्स आर कॉल्ड ॲज अन ॲनालॉग आय सी. आणि डिजिटल आय सी काय आहे? द आय सी दॅट वर्क्स ऑन डिजिटल सिग्नल्स आर कॉल्ड ॲज अन डिजिटल आय सी. ओके. मग पर्यंत आपण आय सीची डेफिनेशन सांगतो. तुम्हाला मी आत्तापर्यंत काय काय कॉम्पोनंट शिकवलो हो? रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर आणि डायोड आपल्याला यायचं आहे, पण लक्षात ठेवा डायोड, ट्रान्झिस्टर्स हे सगळे जे काही कॉम्पोनंट जे असतात हे कॉम्पोनंट मायक्रो लेवलला अत्यंत लहान सूक्ष्मरित्या डेव्हलप केले जातात आणि एका चिपवरती बसवले जातात. आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर्म्ड ऑन अ सिंगल पीस ऑफ सेमीकंडक्टिंग मटेरियल which perform the same function as the larger IC made from discrete components are called as an integrated circuit. इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आय सी की ज्याच्यामध्ये अगदी कॉम्पोनंट्स मायक्रो लेवलला तयार करून त्या एका फॅब्रिकेशन व्यवस्थित फॅब्रिकेशन त्याचं केलं जातं किंवा त्याच्यामध्ये डेव्हलप केलं जातं कॉम्पोनंट्स. आणि त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? आय सी नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? आय सी. ओके. मग याच्या आय सीचे 2 प्रकार आहेत. कुठले? ॲनालॉग आय सी आणि डिजिटल आय सी. ॲनालॉग आय सी आर सर्किट डीलिंग विथ द सिग्नल्स फ्री टू व्हॅरी फ्रॉम 0 टू फुल पॉवर सप्लाय व्होल्टेज. दिस सर्किट in this makes the use of IC or integrated IC components such as actual network of interconnected components manufactured on the single wafers of a semiconducting material. ह्याच्यामध्ये ॲनालॉग आय सी तुम्ही अगदी सोपी डेफिनेशन तुम्हाला मी सांगितलं ती डेफिनेशन लक्षात ठेवा. द ॲनालॉग आय सी आर दोज आय सी दॅट वर्क्स ऑन ॲनालॉग सिग्नल्स. जसं ॲनालॉग आय सीची डेफिनेशन आहे तसेच डी सी दॅट इज द डिजिटल आय सीची सुद्धा डेफिनेशन तुमच्यासमोर आहे. दॅट वर्क्स ऑन द डिस्ट्रिक्ट सिग्नल दॅट इज 0 or 1. आणि लक्षात ठेवा देअर आर 2 टाईप्स ऑफ लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स, म्हणजे लिनियर आय सी अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटिग्रेटेड सर्किट. ओके. म्हणजे एक लिनियर आय सी आहे आणि दुसरं आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटिग्रेटेड सर्किट. हे तुमच्या सिलेबसला नाही आहे पण माहिती राहू द्या. इट इज अन नॉलेज रिलेटेड विथ द आय सी. ओके. म्हणजे आपण आता आय सीमध्ये काय काय शिकलो? ॲनालॉग आय सी शिकलो, त्यानंतरनं डिजिटल आय सी आपण शिकलो. त्यानंतरनं ह्याचं कंपॅरिझन आहे ॲनालॉग आय सी आणि डिजिटल आय सीचं. ह्याच्यामध्ये काय आहे? ॲनालॉग हार्डवेअर इज नॉट फ्लेक्झिबल आणि ह्याच्यामध्ये काय आहे? डिजिटल हार्डवेअर इज फ्लेक्झिबल. म्हणजे ॲनालॉग हार्डवेअर जे आहे तर ते कधी कधी फ्लेक्झिबल नसतात, पण डिजिटल हार्डवेअर काय असतात? फ्लेक्झिबल असतात, इझी टू यूज. त्यानंतरनं यूज कसा आहे ॲनालॉग आय सीचा? इट इज यूज्ड इन ॲनालॉग डिव्हायसेस ओनली. इकडे काय आहे? इट इज यूज्ड इन कॉम्प्युटिंग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. कॉम्प्युटरमध्ये ॲज वेल ॲज डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिजिटल आय सीचा वापर केला जातो. मग ॲप्लिकेशन्स ऑफ ॲनालॉग आय सी, थर्मोमीटरमध्ये त्याचा यूज केला जातो, म्हणजे जे डिजिटल थर्मोमीटर वगैरे आहे ते. आणि इकडे जे आहे तर ते पी सी म्हणजे आपलं कॉम्प्युटर आणि पी डी आहे.
Okay, next one, that is the bandwidth. The analog signals processing can be done in real time and consuming less bandwidth. याची बँडविड्थ जी आहे म्हणजे वेवलेंथ लहान असते आणि रिअल टाईमवरती आपण त्यांना जनरेट करू शकतो. इकडे काय आहे, देअर इज नो गॅरंटी दॅट द डिजिटल सिग्नल्स प्रोसेसिंग कॅन बी डन इन रिअल टाईम अँड द बँडविड्थ कॅन बी ग्रेटर. ह्याच्यामध्ये बँडविड्थ जी आहे ती लार्ज असते. इकडं मेमरीचं बघा, मेमरी ऑफ ॲनालॉग आय सी स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ सिग्नल वेव फॉर्म आणि इकडं स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ अ बायनरी बिट. ओके, सो इकडं कॉस्ट आहे, लो कॉस्ट आहे, इकडं जे आहे तर त्याची कॉस्ट हाय आहे. दीज आर द कंपॅरिझन ऑफ द ॲनालॉग आय सी ॲज वेल ॲज द डिजिटल आय सी. ओके, नेक्स्ट वन, दॅट इज द ॲप्लिकेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. ॲप्लिकेशन अँड यूज ऑफ इंटिग्रेटेड सर्किट. सो व्हॉट आर द फर्स्ट आपण ॲडव्हान्टेज बघू की आय सी, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द आय सी. व्हेरी इम्पॉर्टंट. का आय सी का बरं वापरतात इंडस्ट्रीमध्ये? आज मॅक्झिमम सर्व इंडस्ट्री जे आहे तर ते इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे आय सी वापरतात. का वापरतात? व्हेरी स्मॉल इन साईज. अगदी तुम्हाला मी सोपं सांगतो, तुम्हाला मी एलोबरेट करून तुम्हाला मी हार्ड करत नाही. व्हेरी स्मॉल इन साईज, लेस इन वेट, कॉस्ट इज लो, हाय रिलायबिलिटी म्हणजे ॲक्युरेसी जास्त आहे. त्यानंतर लो पॉवर रिक्वायरमेंट, जे काय आपल्याला याला पॉवर लागते त्याची पॉवरसुद्धा लेस आहे, जास्त पॉवर लागत नाही. आणि 6वं जे आहे तर ते इझी रिप्लेसमेंट. काय आहे? इझी रिप्लेसमेंट. त्यानंतरनं ॲप्लिकेशन्स. ॲनालॉग आय सी कुठे यूज करतात? दीज आर द ॲप्लिकेशन्स. पॉवर ॲम्प्लिफायर, स्मॉल सिग्नल ॲम्प्लिफायर, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, मायक्रोवेव्ह ॲम्प्लिफायर, आय एफ ॲम्प्लिफायर, व्होल्टेज कंपॅरेटर. हे इथं ॲनालॉग आय सी वापरतात. त्यानंतरनं डिजिटल आय सी कुठे वापरतात? डिजिटल आय सी आर यूज्ड इन कॉम्प्युटर, फ्लिपफ्लॉप, लॉजिक गेट्स, टायमर, काउंटर, मल्टिप्लेक्सर, कॅल्क्युलेटर चिप्स, मेमरी चिप, क्लॉक चिप्स, मायक्रोप्रोसेसर, मायक्रोकंट्रोलर ॲज वेल ॲज अ टेम्परेचर सेन्सर्स. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला हे एक्झाममध्ये विचारतात, व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ डिजिटल आय सी किंवा व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ ॲनालॉग आय सी ऑर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द आय सी. हे तुम्हाला सांगता यायलाच पाहिजे. आणि हे जे काय आहे, आता तुम्हाला मी आत्ता काय डेफिनेशन सांगितलं, मी पहिल्यांदा डेफिनेशन सांगितलं, त्यानंतरनं टाईप्स ऑफ द सिग्नल्स सांगितलं आणि त्यानंतरनं हे डिजिटल आय सीबद्दल सर्व माहिती सांगितली. तर इथं जे काय आहे, इथं आपला लेसन नंबर 1 संपतो आहे. काय आहे? संपतो आहे. याचे सर्व विद्यार्थ्यांनी याची व्यवस्थित नोंद घ्यायची आहे. इथं युनिट नंबर 1 संपलेला आहे. युनिट नंबर 1 8 मार्काला आहे आणि विथ ऑप्शन 12 ते 14 मार्काला आहे, लक्षात ठेवा. सो हिअर वी आर एंडिंग विथ द लेसन नंबर युनिट 1 इथं आपलं संपलेलं आहे असे मी जाहीर करतो. सो थँक्यू व्हेरी मच.